गमाचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. नमस्कार. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अशा सिनेमाबद्दल बोलणार आहोत ज्याला मराठी चित्रपट सृष्टीत कोणत्याच चित्रपटाची तोड नाहीये. तो म्हणजे सोंगाड्या. दादा कोंडकेंची निर्मिती असलेला हा पहिला चित्रपट जो तुफान हिट ठरला. गर्दीचे सगळे रेकॉर्ड या सिनेमानं मोडून काढले आणि व्हाईट कॉलर ऑडियन्सला सुद्धा दादा कोंडकेंनी मळ्यामधला शेतातला गावरान रोमॅन्स शिकवला. उषा चव्हाण आणि दादा कोंडके या जोडीनं तेव्हा सगळीकडे धुमाकूळ घातला होता. पण फार कमी जणांना माहिती असेल की उषा चव्हाण सोंगाड्या सिनेमासाठी दादा कोंडके यांची पहिली पसंती नव्हत्या. त्याआधी आशा पारेख आणि जयश्री गडकर यांना या सिनेमात अभिनेत्री म्हणून घ्यायची दादा कोंडके यांची इच्छा होती. पण नेमकं काय झालं, हे गणित नेमकं कुठे फिसकटलं आणि उषा चव्हाण यांची या सिनेमात वर्णी कशी लागली सांगणार आहे थोड्याच वेळात. पण त्याआधी उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातलं मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी ऐकूयात आणि मळ्यातलं रोमॅन्स एन्जॉय करूयात. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी. रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी. गोमटी तू देखनी चुस्का बांधा टसला मनी. नार गोमटी तू देखनी चुस्का बांधा टसला मनी. फुलराणी जीव माझा साजणी गजडला तुझ्यावरी. फुलराणी जीव माझा साजणी गजडला तुझ्यावरी. रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी वांगी तोडते मी रावजी. रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी. रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी. गोऱ्या गालावरी गमाच्या लाली लागली दिसू गे. अंघोळीला बसले माझ मलाच येई हसू ग. पदर राहीना खांद्यावरी पिसाट वार भरलवरी. रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी. रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी. शुक्राची ग तू चांदणी लाजू नको ग नाही कुणी. शुक्राची ग तू चांदणी लाजू नको ग नाही कुणी. मंजुळा जीव तुझ्यावर कुळा ग झाला करो करी. मंजुळा जीव तुझ्यावर कुळा ग झाला करो करी. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी वांगी तोडते मी रावजी. रावजी हात नका लावूजी पाहे कुणीतरी.
कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत। मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला सिनेमा सोंगाड्याबद्दल आज आपण बोलतोय। मगाशी मी जसं सांगितलं, सोंगाड्या सिनेमासाठी दादा कोंडके यांची पहिली पसंती ह्या उषा चव्हाण नव्हत्या, तर आशा पारेख किंवा जयश्री गडकर यांना सिनेमामध्ये अभिनेत्री म्हणून घ्यायचा दादांचा विचार होता। त्या काळी हिंदी सिनेसृष्टीत म्हणजे अर्थात बॉलिवूडमध्ये एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून आशा पारेख यांची ओळख होती, पण एक वेगळा प्रोजेक्ट, वेगळ्या धाटणीची कथा असं म्हणून त्यांना मराठी सिनेमात काम करायची प्रचंड इच्छा होती। हे कुठून तरी दादा कोंडकेंच्या कानावर आलं, तेव्हा ते सोंगाड्याची स्क्रिप्ट घेऊन आशा पारेख यांना भेटायला गेले। आशा पारेख यांना स्क्रिप्ट फार आवडली आणि त्यांनी या चित्रपटात नायक कोण आहे, हिरो कौन है असं विचारलं। तेव्हा दादा कोंडके यांनी मी स्वतः या सिनेमात नायक आहे असं सांगितलं। तेव्हा मात्र आशा पारेख यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि त्यांच्या कपाळावरच्या आठ्या पाहून दादा कोंडके यांनी तिथून काढता पाय घेतला। पण ह्या प्रसंगांचा परिणाम असा झाला की दादा कोंडके यांनी कधीच कोणत्याच अभिनेत्रीला चित्रपटात माझी नायिका बनशील का असं विचारलंच नाही, आणि म्हणूनच उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांच्या या जोडीनं पडद्यावरचा काळ गाजवला। सध्याच्या जमान्यात प्रेमाची भावना व्यक्त करायची पद्धत वेगळी दिसून येते, म्हणजे मग वेगवेगळ्या डेटचं सेलिब्रेशन असो किंवा बाबू, सोना, माय बेबी असं म्हणण्याची पद्धत असो, पण काय ग सखू याच्यात जो गोडवा आहे ना तो काहीतरी वेगळाच। सोंगाड्या याच सिनेमातलं हे अत्यंत रोमॅन्टिक आणि गोड गाणं काय ग सखू कारवा मराठी मधून येत आहे तुमच्या भेटीला। काय ग सखू बोला दाजीबा, काय ग सखू बोला दाजीबा, काय ग सखू काय ग सखू बोला दाजीबा, बोला दाजीबा, काय ग सखू बोलू का नको घडी भर जरा थांबशील का ग गोड गोड माझ्याशी बोलशील का। काय सांग बाई लय मला घाई, दाजीबा बोलायला येत नाही, दाजीबा थांबायला येत नाही, डोईवर घेऊन चाललीस काही डोईवर पाटी, डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दूध हाय गाईत, गाईत घेतात दाजीबा गाईत, दूध गाईत घेतात दाजीबा गाईत, काय ग सखू बोला दाजीबा, काय ग सखू बोला दाजीबा, आडवाट जाऊ नको, पाठोपाठ फिरू नको, लाडी गोडी करू नको, घरला जा लाई वांगळ बाई हित राग डाऊ नाही, अरे जा 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 जा। काय ग सखू काय ग सखू बोला दाजीबा, बोला दाजीबा, काय ग सखू रागावू नको घडी भर जरा थांबशील का ग जातीस कुठे तू सांगशील का। रानाच्या वाट घेता या भेट, दाजीबा तुमचं वागणंच खोटं, पाटच्या पारी तू चाललीस कुठे पाटाचं पारी, पाटाचं पारी घेऊन न्यावी बाई लवकरी, जाते मी पेरूच्या बागात, बागात येऊ नका दाजीबा रागात, जाते बागात येऊ नका दाजीबा रागात, काय ग सखू बोला दाजीबा, काय ग सखू बोला दाजीबा, आडवाट जाऊ नको, पाठोपाठ फिरू नको, लाडी गोडी करू नको, घरला जा लाई वांगळ बाई हित राग डाऊ नाही, अरे जा 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 जा। काय ग सखू काय ग सखू बोला दाजीबा, बोला दाजीबा, काय ग सखू घाबरू नको घडी भर जरा थांबशील का ग मनात काय तुझ्या सांगशील का। सांगू कशी मी तसंच होतं, मनात माझ्या भलतंच येतं, भलतंच येतं मनात माझ्या भलतंच येतं, काय ग सखू तुझ्या मनात येतं दुखतंय कुठं, दुखतंय कुठं, कळलं
कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. सोंगाड्या या सिनेमाबद्दल आपण बोलतोय. दादा कोंडके, कामाक्षी प्रोडक्शन्स निर्मित पहिला सिनेमा तो म्हणजे सोंगाड्या. 1971 साली हा रिलीज झाला आणि प्रचंड लोकप्रिय ठरला. यानंतर स्वतःच्याच प्रोडक्शन कंपनीतर्फे दादा कोंडके यांनी 16 चित्रपटांची निर्मिती केली, ज्यामध्ये 4 हिंदी आणि 1 गुजराती सिनेमा सुद्धा होता. सोंगाड्याबद्दल बोलायचं झालं तर दादा कोंडके यांनी यामध्ये साकारलेली नाम्याची भूमिका ही ग्रामीण लोकांना प्रचंड भावली. हा अत्यंत भोळा गोंडस चेहऱ्याचा नाम्या लोकांना अत्यंत जवळचा वाटला, आपलाचा वाटला आणि या भूमिकेनं त्यानं रातोरात स्टार केलं असं म्हणता येईल. पण खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा दादा कोंडके ह्या नाम्यासारखेच वागले. मराठी मातीशी असलेली त्यांची ही घट्ट नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही आणि म्हणूनच दादा कोंडके हे नाव घेतलं की गांधी टोपी, हाफ चड्डी यातला त्यांचा हा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि आजही आपल्या चेहऱ्यावरचं हसू खुलवतो. सोंगाड्या सिनेमातलं पुढचं गाणं येतंय तुमच्या भेटीला कारवा क्लासिक्स मराठीमधून आणि त्यानंतर मी सांगणार आहे की ह्या सिनेमानं, मगाचपासून मी सांगतेय, रेकॉर्ड्स मोडले, पण नेमका असा कुठला विक्रम या सिनेमानं केला सांगते थोड्याच वेळात. रात अशी बहरा तेरा जसा
चला घोड्यावरती बसू, अहो राया 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 चला घोड्यावरती बसू. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. दादा कोंडके हे नाव घेतलं की आपण पुढे बरीच विशेषणं लावतो की विनोदाचा बादशहा, लागोपाठ 9 मराठी सिनेमांचा रौप्य महोत्सवी आठवड्यांचा रेकॉर्ड करणारा माणूस, म्हणजे सिनेमाला येणाऱ्या गर्दीचाही रेकॉर्ड जो नोंदवला जातो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये. ज्या रेकॉर्डला घाबरून त्या काळी हिंदीमधल्या बड्या स्टार्सनी त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट चेंज केल्या. कुणाला आपल्या मुलाला लॉन्च करायचं असेल तर दादा कोंडकेंचा सिनेमा प्रदर्शित होत नाहीये ना, हे त्या काळी बघितलं जायचं. पण असा विक्रम करणाऱ्या या सोंगाड्या सिनेमाला त्या काळी सिनेमागृह म्हणजे फिल्म थिएटरच मिळत नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला चित्रपटगृहाची सोय करून दिली. सोंगाड्यात तुफान चालला, इतका की चित्रपटगृहांनी जेमतेम चालत असलेला देवानंदचा तेरे मेरे सपने उतरवला आणि सोंगाड्या लावला. खुद्द दादा कोंडके सुद्धा या यशानं इतके भारावून गेले की या लोकप्रियतेचा फायदा करून घेऊन त्यांनी पुढच्या अनेक चित्रपटांची घोषणा केली. आणि मग काय, मीनाक्षी प्रोडक्शन्सनं पुढील काळात एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, बोट लावेन तिथं गुदगुल्या अशा अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली. मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या सोंगाड्या सिनेमाला आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सोंगाड्या म्हणजेच दादा कोंडके यांना आमचा मानाचा मुजरा. बिब घ्या बिब शिक काय, बिब घ्या बिब शिक काय, आज आले उद्या मी येणार बी नाही, आज आले उद्या मी येणार बी नाही, औंधा लगीन करायचं हाय मला देखना नवरा हवा ग बाय, औंधा लगीन करायचं हाय मला देखना नवरा हवा ग बाय. बिब घ्या बिब शिक काय, गली बोळातनं वरडत जाई, गली बोळातनं वरडत जाई, कोकण्या नवरा हवा ग बाई मला कोकण्या नवरा हवा ग, कोकण्या नवरा हवा ग बाई मला कोकण्या नवरा हवा ग, कोकण्या नवरा हवा ग बाई गेला कोकण्या नवरा हवा ग, कोकण्या नवरा हवा ग बाई गेला कोकण्या नवरा हवा ग. मला थापाच्या झोपडीत ठेवी नाही, मला ताडात ताड गुळ देईल ह्यो, मला थापाच्या झोपडीत ठेवी नाही, मला ताडात ताड गुळ देईल ह्यो, मला दर्या किनारी नेईल ह्यो, मला दर्या किनारी नेईल ह्यो, अंगान बुटका बोलण्यात निटका एकच घोटाळा होई. काय गो बाई, त्याच्या शेंडीची गाठ मला सुटायची नाही, मला कोकण्या नवरा नको ग बाई. बिब घ्या बिब शिक काय, गली बोळातनं वरडत जाई, वऱ्हाडी नवरा हवा ग बाई मला वऱ्हाडी नवरा हवा ग, वऱ्हाडी नवरा हवा ग बाई गेला वऱ्हाडी नवरा हवा ग. मी वऱ्हाडी नवरा पाहिलाय ग, बाग संत्र्याची करून राहिलाय ग, मी वऱ्हाडी नवरा पाहिलाय ग, बाग संत्र्याची करून राहिलाय ग, भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग, भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग, अंगान भक्कम खिशात रक्कम एकच घोटाळा होई. काय गो बाई, मी उन्हाचा फटका खायची नाही, मला वऱ्हाडी नवरा नको ग बाई. बिब घ्या बिब शिक काय, गली बोळातनं वरडत जाई, गली बोळातनं वरडत जाई, मला कोल्हापुरी नवरा हवा ग बाई मला कोल्हापुरी नवरा हवा ग, कोल्हापुरी नवरा हवा ग बाई हिला कोल्हापुरी नवरा हवा ग.
मम्माईचा नाही मला कोल्हापुरी डालला नको ग बाई. बिब घ्या बिब शिक काय गली बोळातनं वरडत जाई. मम्माईचा नवरा हवा ग बाई मला मम्माईचा नवरा हवा ग. मम्माईचा नवरा हवा ग बाई हिला मम्माईचा नवरा हवा ग. माझा नवरा मुंबईवाला त्याचा लोकलचा टाइम झाला. माझा नवरा मुंबईवाला त्याचा लोकलचा टाइम झाला. रोज न्यारच करतोय टाळा रोज न्यारच करतोय टाळा. केसाचा कोंबडा मफलर तांबडा एकच घोटाळा होय. काय ग बाई त्याच्या पॅन्टवर माझा भरोसा नाही मला कंसाच नवरा नको ग बाई. बिब घ्या बिब शिक काय बिब घ्या बिब शिक काय गल्ली बोळातनं वरडत जाई. गल्ली बोळातनं वरडत जाई. बिब घ्या बिब शिक काय गल्ली बोळातनं वरडत जाई. बिब घ्या बिब शिक काय गल्ली बोळातनं वरडत जाई. बिब घ्या बिब शिक काय गल्ली बोळातनं वरडत जाई. बिब घ्या बिब. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या भागात आपल्या आवडत्या जुन्या सिनेमांविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा द्यायला. पण त्याआधी सारेगम मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलंत ना, नक्की करा आणि कुठल्याही एपिसोडची अपडेट मिस करू नका. काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल आणि टीका करायची असेल ज्याच्यात अनेक लोक माहीर आहेत तर ती सुद्धा दिलखुलास पण प्रामाणिकपणे करा. इंस्टाग्रामवर सारेगम_सानिका आणि फेसबुकवर RJ सानिका असं सर्च केलं तर मी तुम्हाला लगेच सापडेन. तुमचा अभिप्राय नक्की देत राहा आणि कारवा क्लासिक्स रेडिओ शोवर भरभरून प्रेम करत राहा. याच नोटवर आजच्या शोमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.